आहे। प्रत्येक जणाने आम्ही भगवंताला हे वचन दिलेलं आहे। पण खरंच सांगा बरं, आपण बाहेर आल्याबरोबर भगवंताशी प्रामाणिकपणे राहिलो का हो? दररोज नित्य नेमाने आम्ही भगवंताचं नामस्मरण घेतो का हो? घेतो का? सांगा बरं तुम्ही, विचार करा या गोष्टीचा। आम्ही भगवंताला वचन दिलेलं आहे की भगवंता या दुःखातून आम्हाला बाहेर काढा। बाहेर आल्याबरोबर आम्ही या गोष्टीचं, या वचनाचं आम्ही पालन करू, पण आम्ही या गोष्टीचं पालन करत नाही। जन्मोजन्मी त्याला दुःख भोगावं लागतात। बहुदूरवरी भोगविले भोग, बहुदूरवरी भोगविले भोग, आता पांडुरंगा सोडावे, आता पांडुरंगा सोडावे। भगवंता, जन्मोजन्मी आम्ही हे दुःख भोगलेलं आहे। प्रत्येक जन्माला आल्याबरोबर आम्हाला हे 9 महिन्याचा त्रास सहन करावा लागतं। प्रत्येक जन्माला आल्याबरोबर आम्हाला हे यातना आहेतच। आता आम्हाला बाहेर काढा असं म्हणून आम्ही अर्जावे करतो, आणि बाहेर आल्या की आम्ही बेईमान होतो त्या भगवंताशी। आई रे बेईमान दुनिया, 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 आई रे बेईमान दुनिया। माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान रे। आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे। वा, समयाशी सादर व्हावे असे सगळे गायक मंडळी इथे उपस्थित आहेत। एकदा या सगळ्या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। आई रे बेईमान दुनिया, आई रे, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान। ही अशी उलटी दुनिया निघाली आहे मायबापांनो। प्रत्येक जण या कलियुगाच्या वाऱ्यामध्ये गोरपळून गेलेला आहे, आणि त्याला या मायेच्या आणि या कलियुगाच्या वाऱ्यामुळे सत्य काय याची जाणीव होत नाही। आणि म्हणून संत मंडळी आम्हाला सत्य दाखवण्याकरता, आम्हाला मार्ग दाखवण्याकरता आम्हाला नेहमी सावध करत असतात। असा सावधपणाचा विचार जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगात मांडलाय। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, क्षणाक्षणा हाची करावा विचार। मग याचा विचार करत असताना आपण पाहत होतो की मृत्यू लोकामध्ये आल्याबरोबर 4 प्रकारचे दुःख आहेत। जन्माचं दुःख प्रत्येकाला आहेच, प्रत्येक जीवाला जन्माचं दुःख आहे। प्रत्येक जीवाला मृत्यूचं दुःख आहे। मृत्यूचं दुःख प्रत्येकालाच आहे। एखादा व्यक्ती जर गेला तर आपल्याला काय वाटतं, अरे तो गेला ना, आम्ही नाही गेलो। म्हणजे आपल्याला काय वाटतं, आपल्याला मरण येणार। पण हे सत्य आहे का मला सांगा बरं? प्रत्येकाचा दिवस ठरलेला आहे। आम्हाला त्या मृत्यूच्या दिवसाला सामोरी जायचंच आहे, आणि प्रत्येकाला तो दिवस आहेच। मग याचा विचार कधी करणार? मृत्यू काय सहज आहे का? लगेच आला की सेकंद भरात गेला? नाही दादा। विंचू माहिती आहे आपल्याला सगळ्यांना। एक विंचू चावल्याबरोबर किती त्रास होतो माहिती आहे आपल्याला? असे 1000 विंचू एक साथ चावल्याबरोबर जेवढी वेदना होते तेवढी वेदना एक इंगळीने चावल्याबरोबर होते।
बरोबर आहे. आणि अशी हजारो इंगळी ज्यावेळेस एकसाथ चावते ना, तेव्हा प्रत्येक क्षणाला तेवढा एक त्रास होतो. म्हणजे क्षणाक्षणाला एक एक इंगळीचा डंक लागल्याबरोबर जेवढा त्रास होतो, तेवढ्या वेदना प्रत्येक मनुष्याला मृत्यूच्या अंतिम काळी त्रास होतो. मग सगळ्यांना तो दिवस आहेच. मग याला सामोरी जायचं कसं? घाबरून चालेल का? प्रसंग तर येणारच आहे, पण त्याला सामोरी जायचं कसं? याचा विचार जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांग